आणि मतदानाच्या चौथ्या टप्प्यात मतदानासाठी पैसे वाटप होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला। याकरता मुख्यमंत्रीच खाऊ घेऊन आल्याची एक पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे। नाशिकमध्ये रात्रीचा खेळ चालत असून 2 तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का आणल्या असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। तर एकीकडे चौथ्या टप्प्यात मतदान सुरू आहे, 2 तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का आणल्या असा सवाल संजय राऊत उपस्थित करतात, तर दुसरीकडे निलेश लंकेंनी अहमदनगरमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप केलाय। भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पैसे वाटत असतानाचा व्हिडिओ निलेश लंके यांनी शेअर केलाय। चौथ्या टप्प्यामध्ये जिथे जिथे मतदान होतंय त्या काही ठिकाणी महायुतीकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातोय। काल रवींद्र धंगेकर यांनी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिलेला होता, पैसे वाटपाचा आरोप करत कारवाई करा अशी मागणी केली होती। तर दुसरीकडे निलेश लंके यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करत पैसे वाटपाचा आरोप केलाय, तर संजय राऊत यांनी सुद्धा एक पोस्ट शेअर केली। आणि अहमदनगरमधला हा जो प्रकार समोर आलाय त्या संदर्भात सुजय विखे यांची प्रतिक्रिया आली आहे, आपण पाहूया। ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या त्याचा आणि त्या व्यक्तीचा कुठेही कोरिलेशन नाहीये। मग तुम्ही गाडी ते डिक्की उघडली, गाडीमध्ये काही सापडलं तर विषय वेगळा आहे। आज दोन्ही व्हिडिओ वेगळे वेगळे आहेत आणि त्याला कोरिलेट करायचा प्रयत्न केला जातो। एखाद्या व्यक्तीला जो शासनाचं पालन करतो, कुठली तक्रार असेल तर त्याला अधिकारी वर्गाला कंप्लेंट करून तिथं कारवाई केली जाते। पण नेहमी हा कायदा पारनेर तालुक्यासाठी अहिल्यानगर जनतेपेक्षा वेगळा राहिलेला आहे। तिथं कायदा सुव्यवस्था मीच आमदार, मीच कलेक्टर, मीच SP, मीच BDO, मीच CO या धोरणात काम करणारे लोकप्रतिनिधी आता माझी झाले ते तिथं त्यांनी अशाच प्रकारे राज्य केलं। आणि संजय राऊत यांनी पैसे वाटपाचा आरोप केलाय, त्या संदर्भात संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। मूर्खपणा, निव्वळ आणि निव्वळ मूर्खपणाचं लक्षण। कधी एक लक्षात घ्या की कोणताही नेता असो, मी हे माझा मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, कोणत्याही पक्षाचा नेता असो, जेव्हा तो एखाद्या दौऱ्यावर जातो त्या टायमाला त्याच्याबरोबर 1-2 बॅगा ह्या असतातच। या निवडणुकीचा काळ सोडून द्या, कोणत्याही काळामध्ये हा घेऊन जात असतो, हे यांना सर्वांना माहिती आहे। कशासाठी जात असतो की काही कपडे आहेत, कधी फाटले, कधी किंवा काय झालं, आपल्याला एक अल्टरनेटिव्ह आपल्याकडे बॅग तयार असावी। आणि मग अशा लोकांचा असं असताना सुद्धा हे मूर्खासारखा रात्रीचा खेळ चाले, मग बॅगा, अरे बॅगा अशा नसतात घेऊन जात, जर पैशाच्या असतात ना अशा नसतात घेऊन जात। आम्ही अनेक बॅगा मातोश्रीवर उतरवलेल्या आहेत, अशा घेऊन जात असतात का? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।